नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे इंग्रजी। तुम्हाला माहीतच आहे इंग्रजीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 30 प्रश्न येतात आणि त्याला 30 गुण असतात, तर खूप महत्त्वाचा असा भाग आहे। त्यातीलच आज मी क्वेश्चन टॅग इंग्लिश ग्रामरमधलं क्वेश्चन टॅग आज इथे घेणार आहे। तर बघा, क्वेश्चन टॅगला आपण लगेच सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता। तर क्वेश्चन टॅग म्हणजे काय, तर वाक्याचा शेवटी विचारलेले संक्षिप्त प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग होय। तर या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करा असा प्रश्न विचारला जातो किंवा असा याच्यावर आधारित प्रश्न आलेला असतो, तेव्हा काही महत्त्वाच्या बाबी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे। जसं बघा, पहिली बाब आहे होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारदर्शक होतो व नकारदर्शक वाक्याचा होकारदर्शक होतो। आता बघा, इथे एक वाक्य दिलेलं आहे, शी इज अ डॉक्टर। तर बघा, हे होकारार्थी वाक्य आहे पण त्याचा क्वेश्चन टॅग कसा झालेला आहे, इज नॉट शी। तर अशा प्रकारे किंवा इजंट शी असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तर अशा प्रकारे त्याचा क्वेश्चन टॅग झालेला आहे। इथं इज आहे, इथं पण इज आहे। फक्त मी तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवायला सांगत आहे, नियम सांगणार नाही। तर बघा, इथं इज आहे, इथं इज आहे, फक्त इथं होकारार्थी वाक्य होतं तर इथं हे नकारार्थी म्हणजे ह्याला एन नॉट असं लागलेलं आहे आणि शी आहे तसं इथं आलेलं आहे, फक्त इज आलेलं आहे। एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नियम सांगणार नाही, ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे। इथं पण पाहू शकता तुम्ही, शी इज नॉट अ डॉक्टर हेच वाक्य आहे पण हे कसं आहे, नकारदर्शक आहे। तर याचा होकारदर्शक क्वेश्चन टॅग झालेला आहे। बघा, इथं नॉट आल्यामुळं इथं नॉट आलेलं नाही आहे, तर फक्त इजच्या इज जसंच्या तसं आलेलं आहे, शी जसंच्या तसं आलेलं आहे। नॉट कशामुळं आलं नाही हे लक्षात आलं का तुम्हाला, की हे वाक्य जे आहे हे मुळातच नकारार्थी असल्यामुळं त्याचा क्वेश्चन टॅग कसा झालेला आहे, होकारदर्शक झालेला आहे। त्यानंतरचं बघा, पुढचा जो बाब आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की वाक्यात सहकारी क्रियापद असल्यास तेच वापरावे, नसेल तर डू डज डीड पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन शेवटी वाक्याच्या कर्त्यानुसार सर्वनाम घेऊन प्रश्नचिन्ह द्यावे। जसं की बघा, हे वाक्य पाहू शकता तुम्ही, दे आर प्लेइंग क्रिकेट अरंट दे। तर इथे आलेलं आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद आर आलेलं आहे, तर आपण इथं आर घेतलंय। फक्त हे वाक्य कसं आहे, होकारदर्शक आहे म्हणून याचा आपण नकारार्थी क्वेश्चन टॅग केलेला आहे, अरंट केलं आणि आहे तसं दे घेतलेलं आहे। इथं पण तुम्ही पाहू शकता, दे प्लेड क्रिकेट हे कसं वाक्य आहे, होकारदर्शक आहे, मग याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, नकारदर्शक होईल। तर बघा, डिडंट कशामुळं आलं, कारण इथं कुठलं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे। प्लेड हे तिसरं रूप आलेलं आहे, ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं डिडंट घेतलेलं आहे आणि होकारार्थी या वाक्याचा नकारार्थी क्वेश्चन टॅग केलेला आहे आणि इथं दे आहे तसं घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिसरं वाक्य, आय ॲमच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग अरंट आय किंवा ॲम आय नॉट व आय ॲम नॉटचा ॲम आय होतो। हे लक्षात ठेवा। आय ॲमचं जर वाक्य आलेलं असेल, आता बघा पहिलं वाक्य आहे, आय ॲम अ टीचर। बघा काय वाक्य आहे, आय ॲम अ टीचर आणि इथे बघा अरंट आय दिलेले, कारण इथं सांगितलेलंच आहे की तुम्ही अरंट वापरू शकता। अरंट आय तर माहीतच आहे, पण ॲम हे सहाय्यकारी क्रियापद नाही, तर इथं काय घेतलेलं आहे, अरंट घेतलेलं आहे। किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, ॲम आय नॉट असं पण तुम्ही त्याचा क्वेश्चन टॅग करू शकता। त्यानंतर बघा, दुसरं जे आहे वाक्य, आय ॲम नॉट अ टीचर, आय ॲम नॉट अ टीचर। तर हे नकारदर्शक किंवा नकारार्थी वाक्य आहे, तर त्याचा कसा होणार क्वेश्चन टॅग, होकारार्थी। तर ॲम घेतलेला आहे, ॲम आय, म्हणजे इथं काय सांगितलं, आय ॲम अ नॉटचा काय होईल क्वेश्चन टॅग, ॲम आय असं होईल असं सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शल वी असा करावा। आता बघा, हे वाक्य जे आहे ते लेट्सनं सुरू झालेले आहे, तर वाक्य वाचते मी, लेट्स गो टू प्ले। आता क्वेश्चन टॅग कसा केलेला आहे, तर शल वीने केलेला आहे। म्हणजे तुम्हाला प्रॉपर हे लक्षात ठेवायचं आहे, वाक्याच्या सुरुवातीला लेट्स आलं असेल तर तुम्हाला त्याचा क्वेश्चन टॅग शल वी असाच करणार आहात।
त्यानंतर पहा दुसरी बाब आहे, पाचवी बाब आहे लक्षात ठेवण्याची. आज्ञार्थी वाक्य होकारदर्शक असल्यास क्वेश्चन टॅग विल यू, वॉन्ट यू केला तरी चालतो, परंतु विल यू अधिक योग्य आहे. नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग मात्र विल यू असा होतो. म्हणजे ओपन द डोअर हे कसं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, पण ते कशा प्रकारात आहे तर होकारदर्शक प्रकारात आहे, तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण विल यू किंवा वॉन्ट यू असा करतो. सहसा तर विल यूच वापरतात, हेच योग्य आहे. त्यानंतर बघा हे दुसरं वाक्य बघा, डोंट ओपन द डोअर हे नकारदर्शक आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून याचा क्वेश्चन टॅग फक्त एकाच पद्धतीने होणार, विल यू असं वापरून तुम्ही तो करणार आहोत. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूया लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू असा करावा. लेट्स आणि लेट हे वेगवेगळं आहे. लेट हिम गो हे वाक्य दिलेलं आहे, त्याचा क्वेश्चन टॅग विल यू अशा पद्धतीनं केलेला आहे. आणि वरती सांगितलं होतं लेट्सचा कसा होतो, शल वी होतो. हे दोन्ही पण मुद्दे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. यसचा फरक आहे लेट आणि लेट्स. त्यानंतरचा बघा मुद्दा, आज्ञार्थी वाक्यातून खडसावणे तंबी दिली असेल तर वाक्य होकारदर्शक असल्यास कॅन नॉट यू ने क्वेश्चन टॅग करावा. जसं की यूज युअर ओन माइंड यामध्ये काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे पण याच्यात खडसावलं आहे, बरोबर आहे. यूज युअर ओन माइंड असं सांगितलेलं आहे, तर मग याचा क्वेश्चन टॅग कॅन नॉट किंवा कॅन यू असा केलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, एव्हरीबडी, नोबडी, एव्हरीवन, एनीवनसाठी दे सर्वनाम घ्यावे व क्रियापदही देनुसार अनेकवचनी वापरावे. यातील नकारदर्शक शब्दाचा क्वेश्चन टॅग मात्र कसा करावा, होकारदर्शक करावा. आता बघा इथं नोबडी आले आहे, नोबडी वॉज प्रेझेंट, तर क्वेश्चन टॅग कसा केलेला आहे, वेर दे असं केलेलं आहे, तर दे हे वापरलेलं आहे सर्वनाम. त्याचप्रमाणे एव्हरीबडी हॅज डन इट यासाठी इथं हॅवंट दे केलेलं आहे. कसं केलं आहे, हॅवंट दे, कारण इथं होकारदर्शक आहे तर नकारदर्शक केलेलं आहे. परंतु समजा एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंगसाठी मात्र इट वापरावे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग आलं असेल तर इट वापरावे आणि क्रियापदही इटनुसार एकवचनी घ्यावे. जसं की बघा नथिंगचा क्वेश्चन टॅग कसा असतो, होकारदर्शक करावा. जसं नथिंग इज रेडी, तर इथं काय घेतलेलं आहे, इट घेतलेलं आहे आणि त्याचनुसार क्वेश्चन टॅग कसा होकारार्थक घेतलेला आहे, इज पण इथे घेतलेलं आहे. म्हणजे इटनुसार एकवचनी इथे घेतलेलं आहे, म्हणजे इज इट कसा झाला क्वेश्चन टॅग, नथिंग इज रेडी, इज इट अशा प्रकारे झाला. इथं बघा समथिंग आलेलं आहे, म्हणजे समथिंग पण सांगितलं आहे. समथिंग इज रॉंग असं दिलेलं आहे, तर इजंट इट असं इथे दिलेलं आहे, कारण इथं आहे होकारदर्शक, इथं केलेलं आहे नकारदर्शक. हे पण लक्षात असू द्या. तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. हे शब्द आल्यानंतर तुम्हाला कोणते क्रियापद वापरून तुम्हाला तो क्वेश्चन टॅग करायचा आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पहा, क्वेश्चन टॅग करताना धिस दॅटसाठी इट वापरावे. व्यक्ती असल्यास मात्र ही शी वापरावे, तर धिससाठी दे वापरावे. बघा धिस इज अ ब्युटिफुल असं आलं आहे, म्हणजे इथं धिस आलेलं आहे, त्यासाठी आपल्याला काय वापरायला सांगितलं आहे, इट, म्हणजे इथं इट घेतलेलं आहे. इथं इज आलेलं आहे, होकारदर्शक आहे, इथं नकारदर्शक केलं आहे, एन टी लावलेलं आहे, हे लक्षात ठेवा. धिस इज अ ब्युटिफुल इजंट इट. त्यानंतर बघा दोज आलेला आहे, तर दोजला आपण काय सांगितलं आहे, दे घ्यायला सांगितलं. दोज आर नॉटी बॉयज. आरंट का, इथं आर होतं म्हणून इथं आर घेतलं, हे होकारदर्शक होतं म्हणून इथं नकारदर्शक केलं. आणि दे, दोजसाठी दे घ्यायचं आहे म्हणून इथं आपण दे घेतलेलं आहे. त्यानंतर पहा, धिस इज अ बॉय. मग धिससाठी आपल्याला काय सांगितलं आहे, इट सांगितलं आहे. धिस बॉय, इथं बॉय आहे, बरोबर आहे, बॉय आलेलं आहे, म्हणजे इथं आहेत, ही किंवा शी आहे, म्हणून धिस इज अ बॉयच्या जागी इजंट ही. इथं इज आहे, इथं इज घेतलं, फक्त हे होकारदर्शक आहे, इथं नकारदर्शक केलं, इजंट ही. बॉय आहे म्हणून ही घेतले, गर्ल्स असेल तर शी आलं असतं. त्यानंतर पहा, लिटल, फ्यू, हार्डली, स्कॅर्सली, रेअरली, सेल्डम या शब्दांना जवळजवळ नाहीच अर्थाने नकारदर्शक समजले जाते.
म्हणून हे शब्द असणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो, होकारदर्शक करावा। हे सगळे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण हे शब्द आल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होता, त्याचा नकारदर्शक करायचा का होकारदर्शक। तर असे सर्व शब्द आल्यानंतर तुम्हाला त्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक करायचा, परंतु त्यात पण काही आहेत बघा। इथं लिटल आहे, फक्त इथं अ जोडलेले आहे, अ लिटल, अ फ्यू चा क्वेश्चन टॅग मात्र नकारदर्शक करावा। ए जोडलेलं असेल लिटल आणि फ्यूच्या समोर तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो, नकारदर्शक असतो, कारण हे शब्द कसे असतात, होकारदर्शक अर्थाने वापरलेले असतात, म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारदर्शक होतो। इथं बघा फ्यू पीपल न्यू द आन्सर। आता बघा क्वेश्चन टॅग फ्यू आला, इथं अ फ्यू आले का नाही, फक्त फ्यू आले, तर माझा क्वेश्चन टॅग कसा होणार, होकारदर्शक होणार, म्हणून इथं डीड, कारण हे न्यू आलेलं आहे म्हणून इथं डीड आणि दे आहे, दे एवढं इथे टाकायचं आहे। त्यानंतर पहा अ फ्यू, इथं बघा अ फ्यू आले, ए जोडलेलं आहे, अ फ्यू पीपल न्यू द आन्सर, हे होकारदर्शक या अर्थाने आलेलं वाक्य आहे, त्यामुळे याचा नकारदर्शक क्वेश्चन टॅग होणार, जसं की बघा डीड, तर न्यूला डीड आलं, पण हा नकारदर्शक करायचं म्हणून डिडंट दे। अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा हॅवने सुरू होणाऱ्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल तर ते वाक्य अज्ञार्थी स्वरूपाचे असते, म्हणून क्वेश्चन टॅग विल यू करावा। हॅवने जे सुरू होणारं वाक्य आहे त्याच्या शेवटी काय असतं, पूर्णविराम असेल तर ते वाक्य अज्ञार्थी स्वरूपाचे असते, परंतु क्वेश्चन टॅग विल यू करावा। आता इथं बघा हॅव आलेला आहे, तर त्याचा क्वेश्चन टॅग विल यूने केलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे। हॅव आलं की विल हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे। त्यानंतर पहा मिश्र वाक्यात मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करावा। आता मिश्र वाक्य इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस, इथं मिश्र वाक्य दिलेलं आहे, तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करावा, तर वॉन्ट यू, इथं वॉन्ट यू दिलेलं आहे। त्यानंतर बघा व्हेन ही सॉ द टायगर ही रॅन अवे डिडंट ही, आता इथं काय आहे, सॉ आलेलं आहे, त्या घडलेली घटना आहे म्हणून डिडंट आहे इथं कारण इथं होकारदर्शक आहे, तिथं नकारदर्शक केलेलं आहे क्वेश्चन। त्यानंतरची जी बाब आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्वेश्चन टॅगच्या स्वरूपात, तर वाक्याची सुरुवात देअरने झाल्यास क्वेश्चन टॅग करताना देअरच वापरावे, हा आपण मुद्दा लक्षात ठेवा। देअर वॉज अ किंग, तर सुरुवात कशाने झाली आहे, देअरने, मग पुढे काय करायचं, हे वाजलं, वॉज आहे तसं घ्यायचं आहे, हे होकारदर्शी म्हणून इथं नकारार्थी क्वेश्चन टॅग करायचं, म्हणून हे नॉट जोडलेलं आहे, वॉजंट, आणि देअर आहे तसं ठेवलेलं आहे, हा पण मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतर बघा दोन कर्ते अँडने जोडल्यास क्रियापद अनेकवचनी घेऊन सर्वनाम दे वापरावे। आता बघा इथं अँडने जोडलेले आहेत, हे दोन कर्ते राहुल आणि सचिन हे अँडने जोडलेले आहे, मग पुढे काय करायचं आपल्याला, अनेकवचनी सर्वनाम दे वापरावे, म्हणजे इथं काय आरंट, हे दोघं असल्यामुळे इथं हे आर आलेलं आहे, आरंट क्वेश्चन टॅग नकारदर्शक होणार, म्हणून इथं एन टी म्हणजे आरंट जोडलेलं आहे दे। त्यानंतर बघा दाळ अँड चपाती इज फूड, आता पुढे काय म्हटलंय, परंतु जर दोन कर्त्याच्या पुढे एकच घटक होत असेल तर त्या घटकानुसार सर्वनाम व क्रियापद घ्यावे। आता दाल चपाती हे एकच घटक होत आहे, मी तर दाल अँड चपाती आर दिले का नाही आहे, इज दिलेलं आहे, मग इज फूड, मग हे इजंट इट, अशा प्रकारे ते होईल, कारण इथं दे नाही आहे, कारण दे हे कसं आलेलं आहे, तर हे वेगवेगळे क्रिया दोन कर्ते अँडने जोडलेले आहेत आणि क्रियापद अनेकवचनी असल्यामुळे इथे दे आलेलं आहे, इथं इट आलेलं, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर बघा संयुक्त वाक्यात काय आहे, संयुक्त वाक्यात कर्ता एकच असेल तर त्या कर्त्यानुसार क्वेश्चन टॅग करा, जसं राहुल नॉट ओनली वर्कड हार्ड बट ऑल्सो पास्ड द एक्झाम, तर कसा करायचा आहे क्वेश्चन टॅग, कर्त्यानुसार करायचा आहे। इथं बघा डीड आलेलं आहे, पास्ड आलेलं आहे, ईडी लक्षात ठेवायचं, मग डीड वापरायचं आणि ही वापरायचं, बरोबर आहे। मग हे राहुलनुसार आलेलं आहे म्हणून ही घ्यायचं, मुलगी असेल तर मुलीचं नाव आलं असेल तर शी घ्यायचं। त्यानंतर बघा आउट टूचा क्वेश्चन टॅग आउट करावा, बघा ही आउट टू स्टडी हार्ड, तर इथं फक्त होकारदर्शक वाक्य म्हणून इथं नकारदर्शक केलेलं असते आणि हे आहे तसं वापरलेलं आहे। त्यानंतर बघा काही प्रसंगी वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असते, परंतु क्वेश्चन टॅग मात्र ॲक्टिव्ह व्हॉइस प्रमाणे असतो, जसं अ लेटर इज रिटन बाय हर डझंट ही, बघा
हे अ लेटर इज रिटन बाय हर डझंट शी म्हणजे इथं हर आलेलं आहे म्हणजे ती मुलगी आहे हे माहिती आपल्याला, मग शी घेतलेलं आहे. डझनचं कशामुळं घेतलं तर आपल्याला तो करायचा कसा आहे, नकारदर्शक क्वेश्चन टॅग करायचा आहे, कारण होकारदर्शक वाक्य असल्यामुळं. पण ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यानुसार ते केलेलं आहे बघा. शी राईट्स अ लेटर हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे आणि हे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. पण क्वेश्चन टॅग करताना ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर पहा, डेअर नीड, देअर किंवा नीडचा वापर मुख्य क्रियापद म्हणून केल्यास वाक्याचा क्वेश्चन टॅग डू डज डीड घेऊन करावा. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. ही डेअर्स टू फाईट विथ द थीव्स डझंट ही, इथं डज घेतलेलं आहे, होकारदर्शक आहे म्हणून नकारदर्शक केलेलं आहे. ही आहे तसं घेतलेलं आहे बघा. वी नीडेड युअर हेल्प. त्यानंतर डिडंट वी केलेलं आहे, कारण इथं बघा तुम्हाला क्वेश्चन टॅग कसा घ्यायचा आहे, क्रियापदाच्या रूपावरून, म्हणून जसं की डू डज डीडनुसार तुम्हाला ते क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, वनचा क्वेश्चन टॅग वन घेऊनच करावा, परंतु वन कोणासाठी वापरले आहे हे दिलेले असेल तर त्या व्यक्तीनुसार सर्वनाम घ्यावे. जसं बघा, वन कॅन डू दिस वर्क, इथं कोणाचं नाव दिलेलं आहे का, नाही आहे, म्हणून काय केलं, फक्त कॅन आहे तसं त्याचा क्वेश्चन टॅग नकारदर्शक केला. कॅन नॉट वन केलेलं आहे, वन आहे तसं पुढे ठेवलेलं आहे. इथं बघा, वन गर्ल कॅन नॉट डू धिस सम. आता इथं गर्ल दिलेलं आहे म्हणून आपल्याला तिथं वनच घेता येईल का, तर नाही, इथं कॅन आहे तसं घेतलं आहे. हे नकारदर्शक वाक्य आहे म्हणून होकारदर्शक क्वेश्चन टॅग केलेला आहे, त्याला नॉट जोडलेलं नाही. आणि शी गर्ल आलेली आहे म्हणून इथं शी घेतलेलं आहे. इथं आपण वन घेतलेलं होतं कारण इथं गर्ल बॉईज असा काही उल्लेख नव्हता. त्यानंतर पहा, ऑल ऑफ अससाठी वी, ऑल ऑफ देमसाठी दे, ऑल ऑफ यूसाठी यू घ्यावे. बघा, ऑल ऑफ अस कॅन डू दिस वर्क. आता ऑल ऑफ अस हे पूर्ण आलेलं आहे, मग याच्यासाठी काय घ्यायला सांगितले, वी. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवल्याशिवाय तुम्हाला ते क्वेश्चन टॅग सोडवता येणार नाही. त्या बघा इथं जे होकारदर्शक वाक्य आहे तिथं नकारदर्शक क्वेश्चन टॅग केलेला आहे. कॅन नॉट वी घेतलेला आहे कारण ऑल ऑफ